लाडक्या बहिणींचं नवीन वर्ष आता गोड होणार, कारण बहिणींना आता डबल हप्ता वाटप होणार। आता मार्च संपला, आता नवीन वर्ष सुरू झालं आपलं मराठी महिन्यापासून, म्हणजे मराठी दिनानिमित्त नवीन वर्ष आता सुरू झालेलं आहे। गुढीपाडवा निमित्त आता नवीन वर्षापासून बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे बहिणींना डबल हप्ता मिळणार। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे बहिणींना आता डबल हप्ता मिळणार। एप्रिलचा हप्ता तुम्हाला आता 2 मेसेज येणार आहे। आता 2 मेसेज जे तुम्हाला येणार आहे 1500 प्रमाणे येणार आहे का 2100 प्रमाणे येणार आहे, ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती आम्ही पोहोचवणारच आहोत। पण त्याच संदर्भात 24 तासात पुन्हा एकदा तुम्हाला मेसेज येईल। बघा, तुम्हाला आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, याच दिवसापासून तुम्हाला आता 2 मेसेज यायला सुरुवात होणार। 24 तासाच्या आत तुम्हाला एक मेसेज येईल आणि पुढच्या 24 तासाच्या आत दुसरा मेसेज येणार आहे, म्हणजे तुम्हाला डबल हप्ता आता वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे सर्व पैसे आता तुम्हाला डबल हप्त्याद्वारे मिळणार आहे। बघा काय म्हणाले एकनाथ शिंदे साहेब, बहिणींना आम्ही आता डबल हप्ता वाटप करणार। लाडक्या बहिणींनी आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, बहिणींनी आम्हाला ताकद दिली, बहिणींचे आता आम्ही पैसे वाढवणार, जे आम्ही बोलून दाखवलं ते आम्ही करून दाखवणार। कदाचित पहिला मेसेज तुम्हाला 1500 रुपयाचा असू शकतो, पण दुसरा मेसेज मात्र तुम्हाला 2100 रुपयाचा असणार आहे, असं सुद्धा आता साहेबांनी म्हटलेलं आहे। घाबरून जाऊ नका, आम्ही वचन दिलेलं आहे, वचन आम्ही पालन करू। सर्व बहिणींना आम्ही जे वचन दिलं आहे, आम्ही 1500चं 2100 रुपये करू, 2100चं आम्ही 3000 सुद्धा देऊ, असं साहेब त्यांनी स्पष्टपणे सांगू दिलं की बहिणींना आम्ही 3000 पर्यंत पैसे वाटप करू। लाडक्या बहिणींना आता डबल हप्ता मिळणार। शासनाने सर्वात मोठा ठराव केलेला आहे की बहिणींना, आणि ज्या बहिणींना मागचा हप्ता मिळाला नसेल, भरपूर अशा बहिणी असतात त्यांना मागचे पैसे मिळालेले नाही, आतापर्यंत 9 हप्ते वाटप झालेले आहेत। 9 हप्त्यापर्यंत बहिणींना जर भेटले नसतील, कोणाला 2 हप्ते मिळाले असतील, कोणाला 4 हप्ते मिळाले असतील, मागचा हप्ता जर तुमचा बाकी असेल, त्यासाठी काय म्हणाले साहेब, लाडक्या बहिणींना आता सर्व सरसकट पैसे आम्ही देणार आहोत, कारण नवीन वर्ष आता सुरू झालेला आहे। एप्रिलच्या महिन्या म्हणजे एप्रिलच्या हप्त्यापासून आम्ही मागील जेवढा पण हप्ता बाकी असेल ते सर्व हप्ता आम्ही बहिणींच्या खात्यात जमा करू। एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे, कोणीही बहीण एकही हप्त्यापासून वंचित राहणार नाही, म्हणजे 9 हप्ता वाटप झालेले आहे, सर्व बहिणींना 9 हप्ते वाटप करणार। जे काही नियम लावलेले आहे सर्व नियम आम्ही काढून टाकू, एकही नियम आम्ही ठेवणार नाही, महत्त्वाचे फक्त 4च नियम आम्ही ठेवणार आहोत, कारण महत्त्वाचे जे आहे तेच नियम ठेवण्यात आलेले आहे। सर्व नियम आता काढलेले आहे, 4 नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागेल आणि शासनाने ठरवलेल्या 4 नियमांप्रमाणे ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना आम्ही पैसे देऊ। नियम काय जास्त अवघड नाही, काही अवघड वगैरे काही नाही। पूर्वी खूप सारे वेगवेगळे नियम ठेवण्यात आलेले होते, त्यामधून सर्व नियम आता काढून टाकलेले, जे आता शासनाने ठरवलेले 4च नियम आहेत, ते नियम जे बहिणींना पालन करतील त्याच बहिणींना आता पैसे मिळणार। आता तुम्हाला ते नियमांबद्दल पण सांगू शकतो आणि मेसेज कशा पद्धतीने येणार आहे, कोणाला येणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत। व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो। काय म्हणाले साहेब, साहेबांनी जे आता वचन दिलेलं आहे ते वचन पालन करणार आहे। तुम्हाला 2 मेसेज येणार आहे, ते मेसेज सुद्धा मी तुम्हाला दाखवतो, कशा पद्धतीने मेसेज येणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, अजून 1 हप्ता वाटप होणार। बघा, आता तुम्हाला मार्च महिन्याचा जर हप्ता भेटला नसेल, सर्वात मोठी आनंदाची बातमी देतो, मार्च महिन्याचा ज्यांना हप्ता भेटला नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला आता दिला जाणार आहे आणि त्यासोबतच दुसरा मेसेज तुम्हाला या महिन्याचा येणार आहे, म्हणजे तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज येऊ शकतो। पहिला मेसेज 1500 रुपयाचा, दुसरा मेसेज 1500 रुपयाचा, असं 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, मागचा हप्ता ज्यांचा बाकी असेल त्यांना मार्चचा हप्ता मिळणार आहे आणि त्याचा मागचा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा जरी बाकी असेल तो सुद्धा मेसेज तुम्हाला येणार आहे, म्हणजे तुम्हाला 3 मेसेज सुद्धा येणार असतील, कारण शासनाने ठरवलेल्या माहितीनुसार, साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार की सर्व बहिणींना आम्ही मागचे जेवढे पण हप्ते बाकी असेल ते सर्व हप्ते आम्ही जमा करू, कोणाचे 2 हप्ते कोणाचे 3 हप्ते, तर मार्च महिन्याचा हप्तासुद्धा आणि फेब्रुवारीचा हप्तासुद्धा तुम्हाला एप्रिलमध्ये देण्यासाठी शासनाने हा ठराव केलेला आहे। आता
आज 9 जिल्ह्यात आणि या फक्त 12 बँकेत पैसे वाटप होणार। बघा 24 तासाच्या आत तुमच्या खात्यात पैसे येणार आहे, पण या 12 बँकांपैकी खातं असेल आणि 9 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होतो, कुठल्याही प्रकारचे असू द्या, तुम्हाला पहिला हप्ता असो, दुसरा हप्ता असो, तिसरा हप्ता असो, शासनाने जे ठरवलेले जिल्हे असतात त्या जिल्ह्यांपैकी पैसे येतात। तुम्ही कमेंट करता की सर आम्हाला पैसे आले नाही, पैसे आले नाही। शासनाने एक लिस्ट जाहीर केलेली असते की या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप करू, उद्या या जिल्ह्यांमध्ये आम्ही पैसे वाटप करू आणि या बँकांपैकी शासनाने पैसे बँकांना देता आणि बँक तुमच्या खात्यात पैसे जमा करतं। म्हणून प्रोसेस जे असतं ना सर्व प्रोसेस वाईज होतं। असं नाही की या जिल्ह्यांची लिस्ट आली आणि त्या जिल्ह्याला पैसे गेले, असं होत नाही। जी लिस्ट शासनाने जाहीर केलेली आहे त्या जिल्ह्यांमधून पैसे वाटप होता आणि त्याच बँकांमधून पैसे वाटप होता। आणि त्या बँकांपैकी जर तुमचं दुसरं खातं असेल, या 12 बँकांपैकी वेगळं कुठलं जरी बँक असेल, साधारणतः तुमचं आता स्टेट बँक ऑफ इंडिया असो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असो, ICICI बँक, महाराष्ट्र बँक, पोस्टाचं बँक असो, या बँकेत जर तुमचं खातं असेल तुम्हाला पैसे येतील। आणि याचा व्यतिरिक्त जर दुसरं खातं असेल, दुसरं बँक असेल तुमचं, तर तिथं तुम्हाला पैसे येणार नाही, कारण शासनाने ठरवलेल्या बँकांनाच पैसे येतात आणि शासनाने जे जिल्हे ठरवले असतात त्या जिल्ह्यात पैसे वाटप होतात। म्हणून काळजी करायची काही गरज नाही, सर्वांना पैसे येतात, फक्त 2-3 दिवस लेट येतील। कदाचित आज 15 जिल्ह्यात पैसे वाटप होतील, उद्या 15 जिल्ह्यात, परवा 15 जिल्ह्यात, अशा प्रकारे पैसे वाटप होतात। कुठल्याही प्रकारचं यामध्ये अडचण येत नाही, फक्त 2-3 दिवसाचा तुम्हाला फरक दिसून येईल आणि तुम्हाला सर्व लिस्ट वगैरे मी दाखवणारच आहे, ठीक आहे। पोस्टात खात्यात एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे। बघा आता एक प्रॉब्लेमसुद्धा झालेला आहे। जर तुमचं खातं पोस्टात असेल तर एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। काही महिलांचे बँक खाते डायरेक्ट बंद करण्याचा आदेशसुद्धा देण्यात आलेला आहे। बघा आता शासनाने ठरवलेल्या माहितीनुसार शासन बँकांकडे पैसे देतं। आता बँकांकडे पैसे देऊन ज्या बँकांनी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले नाही अशा बँकांना बघा एक तातडीचा आदेशसुद्धा शासन देतं। शासन त्या बँकांना तातडीचा आदेश देतं की तुम्ही बहिणींना पैसे वाटप केले नाही, तुम्ही महिलांना पैसे वाटप केले नाही, त्यावरती कारवाईसुद्धा होतं। आणि बँकाने जर तुमचं खातं बंद केलं, बघा बँकाने जर तुमचं खातं बंद केलं असेल तर तुम्हाला एक बँकाने डायरेक्ट तुमचं खातंसुद्धा बंद करू शकतं। शासनाचा एक ऑर्डर असतं की तुमचं खातं डायरेक्ट कायमस्वरूपीसुद्धा बंद करण्याचा शासनाचा एक निर्णयसुद्धा बँकांना देण्यात आलेला आहे। हा निर्णय कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे की भरपूर अशा महिला असतात त्यांनी एका व्यक्तीने 10 फॉर्मसुद्धा भरलेले आहेत। म्हणून बँकांना आदेश देण्यात आलेला आहे की अशा ज्या बहिणी असतील तुम्हाला आढळून आल्या की एका व्यक्तीला 10 हप्त्याचे पैसे, एका व्यक्तीला 10 हप्त्याचे पैसे, 11 हप्त्याचे पैसे, असं पैसे जर जात असतील तर तुम्ही त्यावर कारवाई करा, तुम्ही त्यांचं खातं बंद करा, असं सुद्धा शासनाने ऑर्डर दिलेली आहे बँकांना। म्हणून ज्यांचं खातं बंद झालं समजून घ्या, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचं आता येणार नाही, हे शासनाचा ऑर्डर आहे। राज्य शासनाने 9 जिल्ह्यात आणि फक्त 12 बँकेत पैसे वाटपचा आदेश देण्यात आलेला आहे। बहिणींचं जर या 12 बँकेत खातं असेल तरच 3000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे। बघा आता 3000 रुपयाचा लाभ कसा दिला जाणार आहे, या बँकांपैकीच खातं असेल आणि या जिल्ह्यांपैकी जर नाव असेल तर तुम्हाला 12 तासाच्या आत पैसे येणार आहे। या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त असेल तर तुम्हाला पैसे परवा येतील, त्यानंतर तुम्हाला 2-3 दिवसामध्ये पैसे येणार आहे। 8व्या हप्त्याची कठोर चौकशी होणार होती, ती चौकशी आता थांबवण्यात आलेली आहे। कुठलीही प्रकारची आता तुमच्यावर चौकशी होणार नाही, कारवाई होणार नाही, कुठल्याही प्रकारची कारवाईसुद्धा होणार नाही। पण बँकांची चौकशी सुरूच राहणार, कारण बँकांना एक तातडीचा आदेश देण्यात आलेला आहे। कुठल्याही योजनेचा गैरवापर झाला नको आहे म्हणून तुम्हाला बँकाने तातडीचा आदेश देण्यात आलेला आहे। ज्या डायरेक्ट कायमस्वरूपी ज्या बहिणींचा काही प्रॉब्लेम आढळून आला त्यांचं खातं कायमस्वरूपी बंद करण्याचं शासनाने बँकांना ऑर्डर दिलेली आहे, तर त्या पद्धतीने ते तुमचं खातं बंद करतील। अशा प्रकारे बाकी सर्व चौकशी वगैरे शासनाने काढलेली आहे, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला आता अडचण येणार नाही। डायरेक्ट तुमच्या खात्यात आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील। एप्रिलचा हप्ता तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होणार आहे, त्यासोबतच मागील हप्ता राहिलेला तो सुद्धा तुमच्या आता जमा होणार आहे। सर्व काही चौकशी आता बंद झालेली आहे, फक्त महत्त्वाचे 4च नेम ठेवण्यात आलेले आहेत, ते नेमसुद्धा मी तुम्हाला सांगतो कुठला नेम असणार आहे।
बहिणींना आजपासून मेसेज येणार, त्यामधून 3 विभाग बघा. आता शासनाने ठरवलेल्या प्रमाणे तुम्हाला आधीच सांगितलं, शासन जे विभाग ठरवतं, जे जिल्ह्यांची यादी देतं, ते विभागानिमित्त विभाग जे असतात त्या विभागानुसार पैसे वाटप होतात. 3 विभागात पैसे वाटप होणारे कुठला विभाग असणारे? मराठवाडा, विदर्भ, अशा प्रकारे पैसे वाटप होणारे बघा. मराठवाड्यात होणारे आणि विदर्भात पैसे वाटप होणारे. 9 जिल्ह्यात दुसरा हप्ता वाटप होणार बघा. आता 9 जिल्ह्यात पैसे वाटप होणार बघा. आता 9 जिल्ह्यात जे पैसे वाटप होणार त्यामधून 9 जिल्ह्यांची मी तुम्हाला आत्ताच नावं देऊन देतो. या 9 जिल्ह्यात सर्वात प्रथम पैसे वाटप होणारे, उद्या परवा या जिल्ह्यात पैसे वाटप होणार. तुम्हाला विभागाची नावं देऊन देतो, कोणकोणत्या विभागात पैसे वाटप होणार आहे. सर्वात पहिला विभाग असणारे नागपूर विभाग बघा. म्हणजे सुरुवात जी होणार आहे, आता नवीन वर्ष एप्रिलचा आता सुरू झालेला आहे, मार्च एंडिंग आता संपलेली आहे. तर 25 जिल्ह्यांची जी यादी आलेली आहे, या विभागांमध्ये पैसे वाटप होणार आहे. ते कशा पद्धतीने पैसे वाटप होणार? सर्वात प्रथम कुठला विभाग असणार आहे? पहिला विभाग असणार आहे नागपूर विभाग. आता तुम्ही नागपूर विभागामधून राहत असाल तर तुम्हाला आनंदाची बातमी आहे, तुमच्याकडून सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे. तुमच्या जिल्ह्यांपासून सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे. पहिला जो जिल्हा असणार आहे तो स्वतः नागपूरपासून सुरुवात होणार आहे, त्यानंतर वर्धापासून, त्यानंतर चंद्रपूरपासून, त्यानंतर भंडारापासून आणि गोंदिया आणि गडचिरोली बघा. या 6 जिल्ह्यात सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे. शासनाने जो विभाग ठरवलेला आहे पहिला विभाग तो नागपूर विभाग असणार आहे. नागपूर विभागामधून या 6 जिल्ह्यात पैसे वाटप होऊन त्यानंतर दुसरा जो विभाग येणार आहे तो विभाग येणार आहे नाशिक. आता खानदेशातून नाशिक विभागामधून 5 जिल्ह्यात पैसे वाटप होतील बघा. जिल्हेवाईज पैसे वाटप होता, गावावाईज पैसे वाटप होत नाही. सर आमच्या गावात पैसे आले नाही, सर आमच्या तालुक्यात सुद्धा पैसे आले नाही, अशा पद्धतीने तुमचे कमेंट येत असतात. शासनाने जे विभाग दिलेले असतात त्या विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार पैसे वाटप होतात. पूर्ण एक विभाग आपला नाशिक विभागामध्ये 6 जिल्हे येतात. या 5 जिल्ह्यांपैकी पैसे वाटप होतील. त्यामधून कदाचित तुम्हाला नाशिक नंदुरबारला दुपारपर्यंत पैसे वाटप होतील. त्यानंतर तुम्हाला 8 वाजेनंतर जळगाव अहमदनगरला पैसे वाटप होतील. अशा प्रकारे शासनाने ठरवलेल्या पद्धतीने पैसे येतात. असं काळजी करायची गरज नाही की यांना पैसे आले ना आम्हाला पैसे आले नाही, असं काळजी करायची काही गरज नाही बघा. दुसरा विभाग आहे नाशिक. नाशिक म्हणजे पहिला जिल्हा येणार आहे नाशिकला, दुसरा जिल्हा येणार आहे नंदुरबार, तिसरा जिल्हा येणार आहे धुळे आणि चौथा जिल्हा येणार आहे जळगाव आणि 5वा जिल्हा येणार आहे अहमदनगर बघा. या 5 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगत जा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता आणि पैसे आले का नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा. आता तिसरा विभाग असणार आहे संभाजीनगर विभाग बघा. आता मराठवाड्यातील संभाजीनगर विभागामध्ये एकूण टोटल 8 जिल्हे येतात बघा. 8 जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट एक सोबत पैसे वाटप होतील का? असं नाही बघा. आता यामध्ये सकाळी 3 जिल्ह्यात, दुपारी 2 जिल्ह्यात, संध्याकाळी 3 जिल्ह्यात अशा पद्धतीने पैसे वाटप होतात. तर ते कशा पद्धतीने शासनाने ठरवलेलं असतं, आपल्याकडे फक्त जिल्ह्यांची नावं असतात. या जिल्ह्यात या दिवसापासून पैसे वाटप होणारे, त्यानंतर शासनाने ठरवलेल्या अनुसार आता कुठला जिल्हा सर्वात प्रथम येणार ते सांगता येत नाही. पण संभाजीनगर असू द्या, त्यानंतर जालना, परभणी, त्यानंतर हिंगोली, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद अशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि चौथा विभाग असणार आहे तो म्हणजे कोकण बघा. आता कोकण विभागामधून सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे तो असणार आहे ठाणे, त्यानंतर दुसरा जिल्हा असणार आहे तो म्हणजे मुंबई उपनगर, त्यानंतर मुंबई शहर, त्यानंतर रायगडला, त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 6 जिल्ह्यांमधून चौथा विभाग जो असणार आहे कोकण, यामध्ये पैसे वाटप होणार आहे. आता यामध्ये काही फेरफार होऊ शकतं का? हा, होऊ शकतं शासनाने ठरवलेल्या अनुसार. पण आता जे पैसे वाटप होतात ते शासन ठरवल्याप्रमाणेच पैसे वाटप होतात. कुठली अडचण आली तर 2-3 दिवसाचा गॅप येऊ शकतो, पण असं काही अडचण येणार नाही. कारण बँकांकडे जर पैसे एकदाचं जमा झालं ते तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होतं. म्हणून या विभागांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तुम्ही जर या विभागांमधून राहत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले मी तुम्हाला लिस्ट देऊन दिली. आता कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महत्त्वाचे जे 4 नियम असणार आहे ते 4 नियम मी तुम्हाला सांगतो, कारण हे 4च नियम आता ठेवण्यात आलेले आहे, बाकी सर्व नियम आता काढण्यात आलेले आहे.
लवकरात लवकर आपण पाहूया कोणते हे 4 नियम आहे। आता 4 नियमांपैकी पहिला जो नियम आहे तो सर्वात प्रथम जाणून घ्या, मग तुम्हाला टोटल 4 नियमांबद्दल माहिती देतो। सर्वात पहिला जो नियम आहे इथं पाहू शकता, सर्वात प्रथम जो नियम आहे तो म्हणजे लाडकी बहिणींसाठी घेतलेला आहे। ठीक आहे, आता लाडक्या बहिणींना, ठीक आहे, आता लाडक्या बहिणींना नवीन वर्षापासून म्हणजे आता 21 रुपये मिळणार आहे। बघा, पहिला जो नियम घेण्यात आलेला आहे, पहिला जो नियम आहे तो 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, पण तोही 1 तारखेला तुम्हाला देण्यात येणार आहे। हा सर्वात प्रथम तुम्हाला बदल करण्यात आलेला आहे। आणि सोबतच दर महिन्याचे पैसे 1 तारखेला जमा होणार। बघा, इथं सुद्धा आपल्याकडे आर्टिकल आला आहे, दर महिन्याचे पैसे 1 तारखेला जमा होणार। आता बहिणींना वाट पाहायची अजिबात गरज नाही, सर्व बहिणींना 1 तारखेला त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि असा मेसेज देखील तुम्हाला येणार आहे, डिअर कस्टमर युअर पेमेंट गव्हर्नमेंट लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे, असा मेसेज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, या निर्णयानंतर बघा, या निर्णयानंतर महिलांना पैशांची म्हणजे हप्त्याची वाट पाहावं लागणार नाही। म्हणजे महिलांना पैसे किंवा हप्त्याची वाट पाहावं लागणार नाही। केंद्र सरकारने याचा पूर्णपणे मंजुरी दिलेली आहे। आता केंद्र सरकारने याला मंजुरी दिलेली आहे। सर्वप्रथम लाडक्या बहिणींना पैसे वाटप करा, तेही 1 तारखेला। यापुढे तारीख बदल झालेली नसावी, 1 तारीख आली की संपूर्ण महाराष्ट्रात पैसे वाटप झाले पाहिजे। आता केंद्राने सुद्धा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। ठीक आहे, दुसरा निर्णय, आता दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे। दुसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठीच घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे बघा, आता तो कोणता निर्णय आहे, तो म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही, ठीक आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही अशा महिलांसाठी हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामध्ये त्यांनी काय घेतला निर्णय आपण पाहूया। अशा महिलांसाठी आता नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। बघा, आता या महिलांसाठी एक नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे काय होणार की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळत नाही अशा महिलांना या नियमामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील। ते कसं होणार आहे, त्यासाठी त्यांनी एक नवीन पोर्टल सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। ठीक आहे, आता म्हणजे बहिणींना आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। आता बहिणींना, ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नव्हता किंवा ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरूनही पैसे आलेले नाही अशा बहिणींना आता नवीन फॉर्म सुद्धा भरता येईल आणि नवीन पोर्टल सुद्धा ओपन करण्यात आलेला आहे 1 जानेवारीपासून। ठीक आहे, 1 जानेवारीपासून तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता, तुमच्यासाठी पोर्टल सुद्धा ओपन करण्यात आलेला आहे। ठीक आहे, याचा फायदा कसा तुम्ही घेऊ शकता, याचा फायदा अशा महिलांना होणार आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा मिळालेला नाही। बघा, भरपूर अशा महिला आहेत, त्यांच्या कमेंट येतात की सर आम्हाला 1 रुपये सुद्धा आलेला नाही, लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा आलेला नाही, किंवा अशा महिला असतात त्यांना 3500 रुपये आले, बाकीच्यांना 1500 रुपये आले, अशा काही महिला आहेत। अशा महिलांसाठी हे पोर्टल ओपन करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तुमचं काही दुरुस्ती करायची असेल, तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही तो रिसबमिट करू शकता, असं एक ऑप्शन येणार आहे पोर्टलवर आणि त्या पोर्टलद्वारे तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे, संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे 7500 आणि हा डिसेंबरचा 1500 रुपये, असं टोटल तुम्हाला पैसे जमा होणार आहे। ठीक आहे, आता सर्वांसाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे। ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। ठीक आहे, आता तिसरा नियम आपण पाहूया की महिलांसाठी तिसरा नियम कोणता लागू केलेला आहे। तो तिसरा नियम जो लागू केलेला आहे तो सुद्धा लाडक्या बहिणींसाठी आहे। तिसरा जो नियम आहे तो म्हणजे महिलांना पिठाची गिरणी म्हणजे चक्की देण्याचा जो निर्णय होता तो आता मान्य झालेला आहे। आता केंद्र शासनाने, बघा, केंद्र शासनाने त्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे। म्हणजे सर्व महिलांना आचारसंहिता चालू असताना त्यांनी एक निर्णय घेतलेला होता की महिलांना पिठाची गिरणी म्हणजे घरकुट्टी जी म्हणतात तिला,
चक्की ते देण्यात येणार आहे। आता सर्व महिलांना देण्यात येणार आहे, फक्त त्यावर काहीतरी त्यांनी मान्यता नव्हती, पण आता मान्यता सुद्धा झालेली आहे। आता तुमच्यासाठी हा नियम लागू झालेला आहे की ज्या महिलांना बघा, आता तुम्हाला जर चक्की मिळवायची असेल तर तुम्हाला हे काम करावं लागेल, तरच तुम्हाला चक्की देण्यात येणार आहे। ठीक आहे, ज्या महिलांना पिठाची गिरणीसाठी अर्ज केला होता बघा, ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी अर्ज केला न होता बघा, पिठाची गिरणीसाठी ज्यांनी अर्ज न केला होता, आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। बघा, सर्व लाडक्या बहिणींना घरोघरी चक्की मिळणार आहे। आता म्हणजे ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरलेला नव्हता, आता अशा महिलांना देखील नवीन फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार आहे, नवीन पोर्टल ओपन करण्यात येणार आहे। पण ज्या महिलांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी, ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना भरायची गरज नाही, त्यांना ऑटोमॅटिकली त्यांच्या घरपोच, जसे की आता एक किट वाटप चालू आहे भांड्यांची, तसंच तुम्हाला पिठाची गिरणीसुद्धा देण्यात येणार आहे। म्हणून बहिणींनी ताबडतोबपणे जसंही हा फॉर्म सुरू झाला लगेच पिठाची गिरणीसाठी अप्लाय करून द्या, जेणेकरून जसं तुम्हाला भांडे वाटप झाले तसंच तुम्हाला पिठाची गिरणीसुद्धा वाटप होणार आहे। असा तिसरा निर्णयाला सुद्धा मान्यता झालेली आहे। आता शेवटचा निर्णय पाहण्या अगोदर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चौथा नियम पाहू शकता तुम्ही, चौथा निर्णय आहे अन्नपूर्णा योजनेबाबत। आता अन्नपूर्णा योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, याला सुद्धा शासनाने मान्यता दिली आहे। आता जे अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये मिळत होते बघा, तुम्हाला आतापर्यंत अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये मिळत होते, आता ते वाढून 3000 करण्यात आलेले आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्यांना 2500 रुपये येत होते, आता अशा महिलांना 3000 रुपये देण्याचा त्यांनी ठराव केलेला आहे आणि 3000 रुपयेला सुद्धा मान्यता झालेली आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। फक्त गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला असावा तरच लाभ मिळणार। फक्त तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते फक्त तुमच्या नावावर असणे गरजेचं आहे, म्हणजे महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि अन्नपूर्णा योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला असावा। ठीक आहे, जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, म्हणजेच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा लाभ तुम्हाला दिला जातोय। 500 रुपयाची यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे अन्नपूर्णा योजनेचा यामध्ये। ठीक आहे, आता असं 4 नियम बदल करण्यात आलेला आहे। ठीक आहे, इथं लाडकी बहीण योजनेबद्दल असे महाराष्ट्र शासनाने नवीन नियम लागू झालेले आहे। ठीक आहे, महिलांसाठी या नियमांमुळे नक्कीच फायदा होईल। बघा, आता महिलांसाठी या नियमांचा नक्कीच फायदा होईल। या 4 जे नियम लागू करण्यात आलेले यांचा फायदा महिलांना होणारच आहे आणि या नियमांचं आणण्याचं कारण म्हणजे महिलांचं सशक्तीकरण वाढवण्यासाठी हे 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। ठीक आहे, आता जे नवीन नियम लागू झाले आणि असं नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जी पण नवीन अपडेट येते महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात जी पण नवीन अपडेट येते सर्वात अगोदर पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा।